नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे, आनंदाची बातमी आहे मित्रांनो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळण्यासाठी सरकारने निधी मंजूर केलेला आहे, जीआर आलेला आहे। तर मग आता हे पैसे कधी येणार, गुढीपाडव्याला येणार का, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे मित्रांनो। आता तारीख सांगण्यात आलेली आहे की 23 मार्चच्या नंतर हे पैसे जमा होतील। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती दिलेली आहे। या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला असून या जीआर मध्ये या हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। राज्यातील सुमारे 90,34,000 पात्र शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। 8व्या हप्त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद विशेष लक्ष घालून उपलब्ध करून दिली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। प्रत्यक्षात या हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात असली तरी प्रत्यक्षात 1820 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, कारण की आधीचा जो शिल्लक निधी होता त्यामध्ये ही रक्कम ॲड करून शेतकऱ्यांना दिली जाणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते वितरित करण्यात आले असून 8वा हप्ता हा ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठी दिला जाणार आहे। केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता दिनांक 13 मार्च 2026 रोजी वितरित केल्यानंतर राज्य शासनानेही तात्काळ हालचाल करत नमो योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण केली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक दिलासा मिळणार असून शेतीसाठी लागणारा खर्च भागविण्यास मोठी मदत होणार। त्यामुळे मित्रांनो, आता 8व्या हप्त्याचे पैसे जे आहे ते सोमवार नंतर 23 तारखेला मिळतील, कारण की गुढीपाडव्याला मिळावे अशी अपेक्षा होती, परंतु गुढीपाडव्याची सुट्टी आली आहे, शुक्रवारची सुट्टी आली आहे आणि शनिवार रविवार, त्यामुळे या 4 दिवसात हे पैसे जमा होणार नाही, बँकेंना सुट्टी असते। त्यामुळे मित्रांनो 23 मार्च पासून शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातील अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना या 8व्या हप्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण भागात अर्थचक्र अधिक मजबूत होईल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।